आता जर मी गुन्हेगार आहे असं म्हणजे माझ्यावरही गुन्हे आहेत त्याचे, तर असं बोलणाऱ्या लोकांच्या बरोबर ज्यांच्या नावावर गुन्हे त्यांचे पोलीस परवाने रद्द करा. मी कालच पत्र मलाही त्यांनी दिला परवाना. माझ्यावर गुन्हे आहेत, मी काय धुतल्या तांदळासारखा नाही. पण आता जे धुतल्या तांदळासारखे नाहीये त्यांना मी कशाला उत्तर देऊ? ते स्वतः म्हणतात ना मी धुतल्या तांदळासारखं नाहीये. म्हणजे आता मला असं वाटायला लागलं की तुम्हाला ते सांगतायत स्वतःहून की अमुक पुणेकरांनी आमच्या कोथरूडकरांनी ठरवावं. मी तर म्हणतो मी स्वच्छ आहे, मला पुरावा द्या, मला जर तुम्ही गुन्हेगार म्हणताय. आणि ते तर जाहीर नॅशनल टीव्हीवर सांगतात की मी धुतल्या तांदळासारखं नाहीये. मी या गुन्हेगाराला, या इस्माला त्याच्यावरती गुन्हे असेल तरी सपोर्ट करणार. मग खरा विषय हाच येतो ना की गुन्हेगारांना पाठीशी कोण घालतोय. मग ते माझ्या पाठीमाग वळून वळून यायचं, काहीतरी कुठलेही कागदपत्र न घेता आरोप करायचे, माझी इमेज खराब करायची, मला कामगार म्हणून हिनवायचं. या सगळ्या माध्यमातून लोकांनी सांगितलेल्या ह्याच्यामधून मी आता अब्रू नुकसानीच्या दाव्यासाठी काल माझ्या वकिलांनी नोटीस इश्यू केलेली आहे आणि त्याची कारवाई आता उद्यापासून सुरू होईल. म्हणून मी सांगण्यासाठी प्रेस घेतलेली आहे. आणि मी तुम्हाला आज जोडून विनंती करतो की इथून पुढं मी कोणताही न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्यांच्या कुठल्याही अशा चुकीच्या प्रश्नांना उत्तर देणार. हा माझा याच प्रेसमध्ये फायनल खुलासा.